हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 14 एप्रिल 2022चा लोकसत्ता बघतोय. आणि लोकसत्ताला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून जो काही महत्त्वाचा मजकूर असतो तो आपण सखोलात या डिस्कशनमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग सुरुवात करूया. गुरुवार 14 एप्रिल 2022चा लोकसत्ता आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिलीच न्यूज आहे ती विशेष करून इलेक्ट्रिसिटी विजेशी संदर्भात आहे. कारण उन्हाळा असल्यामुळं विशेष करून एसी असेल, कूलर असेल किंवा फॅन असेल, ह्या ज्या काही इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे त्याचा वापर जो आहे तो जास्त वाढलेला आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे अभ्यास आहे त्याला विजेची गरज म्हणजे इलेक्ट्रिसिटीची गरज जास्त भासणार आहे. आणि त्यामुळं विजेची टंचाई हा एक नवीन प्रॉब्लेम महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आता राज्यात 1300हून अधिक संचयकांकडून वरून रोज 3 तासांपर्यंत वीज पुरवठा खंडित केला जातोय. म्हणजे कुठंतरी लोड शेडिंग सुरू झालेलं आहे अनेक भागांमध्ये असं आपल्याला पाहावयास मिळते. मग ते जे वीज संचयकांची संख्या आहे वीज कपात करणाऱ्या, त्याच्यामध्ये नागपूर 221 तसे संचयक आहेत, पुणे 235, औरंगाबाद 345, कोकण 490. ही इन्फॉर्मेशन खरं तर सांगितली जाते. तर याच्यामध्ये आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून काय बघायचं आहे, तर याच्यामध्ये वीज निर्मितीची प्रक्रिया पहिलं तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे वीज निर्मितीची प्रक्रिया एक तर इन्व्हायरमेंट फ्रेंडली असते किंवा इन्व्हायरमेंट फ्रेंडली नसते. म्हणजेच काय, आता कोळशापासून वगैरे आपण वीज बनवू शकतो. आणि दुसरं म्हणजे काय, तर आपण पाण्यापासून वीज निर्मिती करू शकतो. म्हणजे पाण्याच्या लाटांपासून जी काही वीज निर्मिती होते त्याला आपण हायड्रो इलेक्ट्रिसिटी वगैरे म्हणू शकतो. त्याचबरोबर आपण वाऱ्याच्या वेगापासून म्हणजे पवन ऊर्जा बनवू शकतोय, सौर ऊर्जा आपण बनवू शकतोय. हे जे काय प्रकार आहेत ते इन्व्हायरमेंट फ्रेंडली मानले जातात. त्यामुळं हे जे काय प्रकार आहेत त्याच्याविषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. सिलेबसच्या दृष्टीतून हा जर पॉईंट बघितला तर खूप महत्वाचा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून या न्यूजमधून हे 2 की पॉईंट आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती नवाब मलिक यांच्याशी रिलेटेड आहे. यांच्यावरती ईडीची कारवाई चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मग याच्यामधून एकच की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, तो अगोदरच मी तुम्हाला सांगितलं. इन्फोर्समेंट डिरेक्टरी जी आहे त्या इन्फोर्समेंट डिरेक्टरेट त्याला असं म्हणतात, सक्त वसुली संचलनालय त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. त्यामुळं सिलेबसच्या दृष्टीतून विचार केला, प्रिलियमच्या दृष्टीतून विचार केला तर या ईडी विषयीची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तो अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. बाकी सगळ्या पॉलिटिकल गोष्टी त्या आपल्यासाठी अजिबात इम्पॉर्टंट नाही आहेत. पुढच्या जर महत्वाच्या न्यूज बघितल्या तर पहिली न्यूज आहे ती पाकिस्तानशी रिलेटेड आहे. शहबाज शरीफ हे नवीन पंतप्रधान पाकिस्तान झालेले आहेत. आणि नवीन जे मंत्रिमंडळ होणार आहे ना, त्या मंत्रिमंडळ नियुक्तीस अवधी लागण्याची चिन्हे आहेत असं याच्यामध्ये सांगितलेलं पाहावयास मिळतात. आणि विशेष करून यांच्या पहिल्याच भाषणामध्ये जम्मू काश्मीरचा उल्लेख आला होता, 370 कलमाचा उल्लेख आला होता. त्यामुळे आपल्याला 370 कलम काय आहे याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर 35A कलम पण याच्याबरोबर हटवण्यात आलं होतं, ते पण आपण विसरता कामा नये. त्यामुळं कलम 35A काय आहे याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट खरं तर होऊ शकतोय. आणि दुसरा की पॉईंट काय अभ्यास करून आपल्याला ठेवायचा, तर दुसरा की पॉईंट म्हणजे मॅपचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा. म्हणजे पाकिस्तानचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीचं आहे ही सगळी इन्फॉर्मेशन आपण मॅपच्या दृष्टीतून बघून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरा महत्वाचा की पॉईंट म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टीतून आपल्याला काय करायचं आहे, तर इंडिया पाकिस्तान रिलेशन कशा पद्धतीचं आहे त्या रिलेशनशिपचा सुद्धा आपल्याला अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून सुद्धा ही न्यूज महत्वाची असं आपण म्हणू शकतो. पुढची न्यूज आहे ती सुद्धा पाकिस्तानशी रिलेटेडच आहे, परंतु 1971च्या युद्धामध्ये जे काही युद्ध कैदी भारतीय सैनिक केले गेले होते ते आणखी पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत 1971 पासून. आणि त्याच्यामध्ये मेजर कंवलजीत सिंग यांच्याविषयी इथं जास्त करून बोललं जाते. कारण का, तर यांच्या फॅमिलीनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली की त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत. आणि त्या खरं तर याचिकेवरती सुनावणी सुरू झाली सुप्रीम कोर्टामध्ये. आणि त्याच्या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटला सुप्रीम कोर्टाने तशा पद्धतीची नोटीस आहे ती बजावलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्या दृष्टीतून आता पुढे काय पावलं उचलली जातात हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि केंद्राला उत्तर पाठवण्याची नोटीस खरं तर देण्यात आलेली, म्हणजे या संदर्भात उत्तर केंद्रानं पाठवावं असं सुप्रीम कोर्टाने त्या नोटीसमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते.
त्यामुळे ही न्यूज एक केस स्टडी म्हणून सुद्धा महत्त्वाची आणि 1971चं जे काही युद्ध झालं होतं त्याच्या संदर्भात हिस्ट्रीच्या दृष्टीतून आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची जी न्यूज आहे ती संरक्षण दलावरील विनियोग अर्थव्यवस्थेवरील बोजा नाही. लष्कर प्रमुख नरवणे जे आहेत त्यांनी हे सांगितलंय की संरक्षण दलांसाठी जो काही खर्च केला जातो, मग ते वेपन्स घेणं असू द्या किंवा बाकी ट्रेनिंगसाठी असू द्या, बाकी सगळा खर्च तो कोणत्याही प्रकारे अर्थव्यवस्थेवरचा बोजा समजू नये, त्याचा पूर्ण परतावा आपल्याला मिळत असतोय असं नरवणे यांनी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे जे आहेत, जनरल मनोज नरवणे यांनी खरं तर सांगितलेलं एका भाषणात आपल्याला पाहावास मिळतं. आणि हे त्या खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये खरं सुद्धा आहे, कारण तिथं आपल्याला आपण खर्च केला आहे म्हणून तर आपला देश सुरक्षित आहे, एवढं ते सोपं समीकरण आहे. आणि ते खरं तर यांना सांगावं लागते, हे खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. आणि रशिया युक्रेन युद्धाचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे असं आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यामुळे रशिया युक्रेन विषयी काय काय बघायचं आहे त्याच्याविषयी वेगवेगळे लेक्चर्स ऑलरेडी मी बनवून ठेवलेले आहेत, ते तुम्ही बघितलं नसेल तर ते पण बघून घ्या. चालू घडामोडींवरती आधारित मुद्दे नावाची आपली प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये ही सगळी लेक्चर्स मी अपलोड ऑलरेडी करून ठेवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर ते बघितलं नसेल तर ते बघून घ्या. सगळी इन्फॉर्मेशन त्याच्याविषयी मी त्या लेक्चर्समध्ये दिलेली आहे. आणि स्पर्धा परीक्षा दृष्टीतून आपल्याला काय त्याच्यातून घ्यायचं आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मी समजावून सांगितलं आहे. त्यामुळं ती लेक्चर जर तुम्ही बघितलं असेल तर प्लीज वारंवार मी तुम्हाला तेच सांगतोय की ती लेक्चर सगळी बघून घ्या. रशिया युक्रेन युद्ध नेमकं काय आहे, त्याचे पडसाद काय उमटतील, स्पर्धा परीक्षा दृष्टीतून आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, ते सगळं तुम्ही ते लेक्चर्स बघितल्यानंतर समजून घेता येईल. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती अर्थशास्त्राशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. विशेष करून आपण एक निर्यात खरं तर कंट्री व्हायला लागलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 420 अब्ज डॉलर्स पर्यंतची मजल मारलेली आहे, जो की ऐतिहासिक टप्पा आहे असं म्हटलं जाते. परंतु त्याचबरोबर व्यापार तूट ही विस्तार झालेला आहे, म्हणजे व्यापारामध्ये सुद्धा तूट कुठेतरी पाहावास मिळते आणि तो कोविड-19चा इफेक्ट आहे हे आपण समजू शकतो. इथे सांगितलं आपल्याला आर्थिक वर्षातील अखेरच्या म्हणजेच मार्च महिन्यात देशाची निर्यात गत वर्षाच्या तुलनेत 19.76% उंचावत 42.22 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्षात निर्यातीने 419.65 अब्ज डॉलरचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे असे वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केलेले. मग आता विशेष करून याच्यातून पहिला तर की पॉईंट, आपण निर्यात ज्या वस्तू करतोय ना, ज्या सेवा किंवा वस्तू निर्यात करतोय त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय आहे तर अर्थव्यवस्थेवरती आयात निर्यात म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टचा काय परिणाम होत असतोय, हा परिणाम आपल्याला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेची इम्पोर्ट कमी असते आणि एक्सपोर्ट जास्त असते, म्हणजे आयात कमी असते आणि निर्यात जास्त असते, ती अर्थव्यवस्था सामान्यरित्या स्ट्रॉंग अर्थव्यवस्था मानली जाते, मजबूत अर्थव्यवस्था मानली जाते. मग ते का मानले जाते, त्याची कारण काय काय आहेत, का महत्वाचं आहे एवढंही, ह्या सगळ्या संकल्पना आपल्याला अर्थशास्त्राच्या दृष्टीतून माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. हे दोन की पॉईंट आपण खरं तर अर्थशास्त्राच्या दृष्टीतून अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी तुम्ही आत्ता करून ठेवा किंवा अर्थव्यवस्था ज्यावेळेस अर्थशास्त्राचा अभ्यास तुम्ही करताय त्यावेळेस तुम्ही करून ठेवलं तरी ते मोर दॅन सफिशियंट आहे, पण करणं गरजेचं आहे, एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि बाकी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गाजलेले विषय जर म्हटले तर आता भारतामध्ये आत्ताच्या काळामध्ये गाजणारे विषय कोणकोण होते, तर भारतामध्ये पहिला तर हिजाब प्रकरण जास्त गाजत होतं. त्यामुळे त्या हिजाब प्रकरणावरून आपल्याला काय करायचं आहे, त्याला एक धार्मिक स्वरूप प्राप्त झालं होतं. त्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. मग त्या धार्मिक स्वातंत्र्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कलम 25 ते कलम 28 मध्ये आपल्याला ते दिलं गेले, त्यामुळे त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तो आपण करूनच ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट खरं तर होऊ शकतो. दुसरा की पॉईंट, जर भारतामध्ये आणखी काय प्रकरण गाजते म्हटलं तर भारतामध्ये महागाई वाढते. मग ते महागाई वाढत असल्यामुळं आपल्याला अर्थशास्त्राच्या दृष्टीतून आपल्याला बघायचं की महागाई वाढण्याचे कारण काय काय असू शकतात, ते सगळं आपल्याला समजावून घेणं कुठेतरी गरजेचं आहे. समस्या तुम्हाला, आणि त्या दृष्टीतून आपण या प्रकरणाचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. तिसरं भारतामधलं गाजणारं प्रकरण म्हणजे मुल्ला पेरियार डॅम. मुल्ला पेरियार डॅम जो आहे तो मुल्ला पेरियार डॅमचं प्रकरण जास्त गाजते आणि तो विशेष करून जो मुल्ला पेरियार डॅम आहे तो विशेष करून केरळा आणि तमिळनाडूमध्ये खरं तर गाजणारा विषय आहे. जास्त करून दोन राज्यामध्ये, इथं केरळ आहे आणि इकडं
तमिळनाडू आहे. या 2 राज्यांमधून गाजणारा हा विषय आहे मुल्ला पेरियार डॅमचा, मुल्ला पेरियार जो काही धरण आहे त्या धरणाविषयीचा. त्यामुळं तो जो काय मुद्दा आहे तो टोटल मुद्दा आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. समजते, हा तिसरा की पॉईंट खूप महत्वाचा आहे, खूप गाजणारा की पॉईंट आहे. हा मुल्ला पेरियार डॅम जो आहे तो पेरियार रिव्हरवरती आहे. त्यामुळं पेरियार रिव्हर जे आहे त्या पेरियार रिव्हर विषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण अभ्यास करून त्याचा ठेवायला पाहिजे. महाराष्ट्रामधलं जर महाराष्ट्राशी रिलेटेड जर बघितलं तर चौथं महत्वाचं प्रकरण म्हणजे गव्हर्नर आणि जे इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे ते इलेक्टेड गव्हर्नमेंटमध्ये वाद वारंवार आपल्याला पाहावयास मिळतो. तर जसं की महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारी जे आहेत ते गव्हर्नर आहेत आणि महाविकास आघाडी हे निवडून आलेलं सरकार आहे. त्या दोघांमध्ये क्लॅश आपल्याला पाहावयास मिळतो आणि हा फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, तर ज्या ज्या राज्यांमध्ये बीजेपी सोडून इतर पक्षांचं सरकार आले तिथं हा प्रामुख्याने वाद पाहावयास मिळतो. त्यामुळे राज्यपालांवरती वारंवार टीका सुद्धा होत असते. काय तर हे बीजेपीचे एजंट सारखे कार्य करतायत. त्यामुळं त्या दृष्टीतून आपण काय करायचं तर गव्हर्नर या पोस्ट विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायचे. म्हणजेच की भारतीय राज्यघटनेमध्ये काय काय तरतूद दिलेली, इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये याच्या रिलेटेड काय काय तरतूद दिलेली, ती तरतूद आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण याचा अभ्यास करू शकतो. हा चौथा की पॉईंट खरं तर होऊ शकतो. आता आंतरराष्ट्रीय पातळीला जर बघितलं तर ही 4 मुद्दे राष्ट्रीय पातळीचे मला वाटते महत्वाचे, बाकी छोटे मोठे आहेत ते तर वेळोवेळी आपण डिस्कस करतोय. पण प्रमुख मुद्दे हे 4 तर आहेत ते आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय पातळीला पहिला सगळ्यात गाजणारा मुद्दा म्हणजे रशिया युक्रेन संघर्ष आहे. त्याचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आहे. त्या दृष्टीतून नाटो काय आहे, युनायटेड नेशन काय आहे, युरोपियन युनियन काय आहे, त्याच्यामध्ये युएसएचा काय रोल आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपल्याला माहिती असायला पाहिजे. ऑइल आणि गॅसचा संबंध काय आहे त्याच्या रिलेटेड ही सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. दुसरं म्हणजे पाकिस्तानचा मुद्दा गाजतोय, इम्रान खान गव्हर्नमेंटवरती नो कॉन्फिडन्स मोशन आलं, त्यानंतर ज्या काय बदलत्या घटना आहे त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचा उल्लेख येतोय, भारताचा वारंवार उल्लेख तिथे येतोय. त्यामुळे त्या खरं तर आपल्याला त्या दृष्टीतून इंडिया पाकिस्तान रिलेशन विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तो खरं तर खूप महत्वाचा पॉईंट आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हे 2 खरं तर महत्वाचे की पॉईंट्स आहे आंतरराष्ट्रीय लेवलला गाजणारे म्हटलं तर. आणि तिसरा म्हटलं तर जे काय श्रीलंका आहे ना, श्रीलंकामध्ये जे काय इकॉनॉमिक क्रायसिस सुरू आहे त्या इकॉनॉमिक क्रायसिसचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. नेमका त्या इकॉनॉमिक क्रायसिसचे काय कारण आहेत, त्याची रिझन्स महत्वाचे काय आहेत, ती रिझन्स आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या रिझन्सचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि नेमका हा इकॉनॉमिक क्रायसिस काय हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. नेमकं तिथं काय एवढं असं काय झालंय की तिथे इकॉनॉमिक क्रायसिसला त्या लोकांना सामोरं जावं लागतंय, लोक आंदोलन करतायत, जवळजवळ राष्ट्रपतींच्या घरावरती हल्ला करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली. त्या सगळ्यांचा आपण एक केस स्टडी म्हणून अभ्यास करायला पाहिजे. अर्थशास्त्राच्या दृष्टीतून ते खूप महत्वाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मला वाटतं जागतिक लेवलला हे 3 तर मुद्दे खूप गाजणारे आहेत. त्या 3 मुद्द्यांवरती आपण डिटेलमध्ये अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तो आपण करून ठेवायला पाहिजे. समजते, बाकी इम्पॉर्टंट असं काही नाहीये. आजचा लोकसत्ता बघितला तर बाकी इम्पॉर्टंट असं काही नाहीये. आजच्या लोकसत्ता बरोबरच मी आता गाजणारे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनेशन देऊ शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.